यवतमाळ, महाराष्ट्राच्या हृदयात एक शांत पण प्रभावी बदल घडत आहे. प्रोजेक्ट शिक्षा अंतर्गत ज्ञानज्योती कम्युनिटी लर्निंग सेंटर आशा आणि संधीचे एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे. दररोज येथे 50हून अधिक उत्साही विद्यार्थी एकत्र जमतात. पण हे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित ठिकाण नाही. हे असे स्थान आहे जिथे मुले एकत्र शिकतात, आपले कौशल्य विकसित करतात आणि आत्मविश्वास वाढवतात, तेही आनंदाने आणि उत्साहाने. ज्ञानज्योतीमध्ये शिक्षा हे मजेशीर आणि सहभागी पद्धतीने दिले जाते. बिल्डिंग ब्लॉक्सद्वारे मोटर स्किल्स विकसित करणे असो किंवा शैक्षणिक खेळांद्वारे विचारशक्ती वाढवणे. तुझं नाव काय आहे? काय? काना. काय करतो तू? वाचत आहे. खेळायला लावतात. अजून काय शिकवतात? तुला काय काय आवडतं ह्या सगळ्यामध्ये? अभ्यास आवडतो. अच्छा, मग गाणी वगैरे घेतात का इथे? अच्छा, तुझं नाव काय आहे? श्रावणी. श्रावणी, तू इथे कधीपासून येतेस? जेव्हापासून हे सेंटर खुललं तेव्हापासून येते. अच्छा, मग तुला इथे काय काय शिकवतात? इथे खेळायला शिकवतात, वाचायला शिकवतात, लिहायला शिकवतात, आणखी अदरवाईज ऍक्टिव्हिटी आणि कम्प्युटर सुद्धा शिकवतात. अरे वा, खूप छान. अजून तुला इकडे काय सर्वात जास्त आवडतं? मला इथे वाचायला, लिहायला आणि कम्प्युटरवर शिकायला आवडतं. सणाच्या दिवशी वगैरे काय घेतलं जातं तुमच्यासोबत? ड्रॉइंग घेतली. आकाश दादा गेम घेते, कधी कधी वाचायला शिकवते. अजून कधी कधी ऍक्टिव्हिटी घेते. अच्छा, मग तू या सेंटरला कधी येतोस? लय दिवस झाले. लय दिवस झाले. अच्छा, आणि मग तुला इथे सर्वात जास्त काय आवडतं? वाचन करायला आवडतं. काय वाटतं नेमकं सूरजमध्ये किंवा दिल्लीमध्ये बद्दल? पहिले कसा बदल होता ना आता काय? आता म्हणजे कसं शिक्षणाचं ओढ आहे. हा मध्ये येते पहिले म्हणजे असे दिवसभर खेळतच राहायचे. आता काहीतरी येते. क्लासेसच्या अगोदर ती कशी होती आणि क्लासेस लावल्यानंतर तिच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला? अभ्यास वगैरे करते. अच्छा, तुम्हाला काय अपेक्षा आहे यांच्याकडनं ट्युशनला? काहीच नाही. ट्युशन कडून म्हणजे अशी की त्याला वाचन वगैरे येत नाही ना, तर वाचन शिकवायचं आणि जरा तो व्यवस्थित वागत नाही तर त्याला तेवढं सांगायचं, बस, बाकी काही नाही. प्रोजेक्ट शिक्षा, उज्ज्वल भविष्यासाठी अधिक ज्ञानाचा ध्यास.